नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत तोंडाची चव वाढवणारं आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले वरणफळ, तेही एकदम झटपट असे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात पहिले आपल्याला वरणफळ बनवण्यासाठी इथे अर्धी वाटी तुरीची डाळ घ्यायची आहे. ही डाळ आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. धुवून घेतल्यानंतर आपल्याला कुकरमध्ये टाकून त्यामध्ये 1 ग्लास इतकं पाणी टाकायचं आहे. पाणी टाकून घेतल्यानंतर पाव चम्मच इतकी हळद टाकायची आहे आणि अगदी थोडंसं मी त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. आता तेल टाकून घेतल्यानंतर कुकरचं झाकण लावून आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या त्याच्या काढून घ्यायच्या आहेत. पाहू शकता मस्त अशी आपली तूर डाळ शिजलेली आहे. आता चमच्याच्या साहाय्याने मी त्याला एकदम छान असं घरटून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून एकदम छान असं घरटून घ्यायचं आहे. आता घरटून घेतल्यानंतर आपल्याला फोडणी देण्यासाठी गॅसवरती कढई ठेवायची आहे. कढईमध्ये आपल्या आवडीप्रमाणे तेल टाकायचं आहे. तर इथे मी 1.5 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. 1 चमचा मोहरी टाकलेली आहे. अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे. खमंग त्याची फोडणी तयार करायची. त्यानंतर 2 हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेल्या टाकायच्या आहेत. 1 कांदा टाकायचा आहे. कांदासुद्धा आपल्याला सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 टोमॅटोसुद्धा मी बारीक असं कट करून घेतलेलं टाकलेलं आहे. हे सर्व छान असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे. तर इथे चवीपुरतं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एकदम बारीक अशी कट करून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर टाकून घेतल्यानंतर आपल्याला हटून घेतलेलं वरण टाकायचं आहे आणि पाणी टाकायचं आहे. आता आपल्याला किती बनवायचं आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे. पण शक्यतो वरणफळ एकदम पातळ करायचं, कारण पातळ वरणफळ खूप टेस्टी आणि चवदार लागतं. तर त्यानंतर आता आपल्याला 1 चपाती लाटून घ्यायची आहे. तर इथे मी जे आपण रेग्युलर नेहमी चपाती बनवतात तशा पद्धतीने चपाती लाटून घ्यायची आहे. चपाती लाटून घेतल्यानंतर आपल्याला चाकूच्या साहाय्याने त्याचे काप करून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने चौकोनी आकाराचे मी त्याचे काप करून घेतलेले आहेत. तुम्ही त्यामध्ये जर तुम्हाला गोल काप हवे असतील तर तसे बी गोल काप करून घेऊ शकता. वरणाला चांगली उकळी आल्याच्या नंतर आपल्याला तयार करून घेतलेले काप त्यामध्ये टाकायचे आहेत. मस्त असं शिजवून घ्यायचं आहे. खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे. एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. जर स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीची झटपट होणारी रेसिपी एक वेळेस नक्कीच ट्राय करून पहा. घरच्यांनासुद्धा खूप आवडेल अशी पद्धतीची रेसिपी आहे. तोंडाची चव वाढवणारी आहे, त्यामुळे घरच्यांनासुद्धा खूप आवडेल. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.